व्यासपीठावरती आपण पाहतोय नितीन दादा जोशी असतील, समीर दादा पाटील नेहरे, त्यांना नामदेव दादा जमदाडे वाकडी यांचं चांगले योगदान. आणि धावफलक जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनंती असेल दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवा. पाली संघ आपला अतिरिक्त खेळाडू एखादा असेल तर पाठवून द्या. अगदी स्टेजच्या समोर जे 2 व्हीलर बाईक आहे ती ग्लास चेहऱ्यावरती येते. ऑफ साईडला जो मंडप आहे तिथे बसलेले यांना विनंती असेल. थँक्यू. खूप हुशार आहे लहान मुलगा जयदास आणि नॉन स्ट्राईक वरती अमर केणी ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय बालाराम डावखुरे, त्याचा गोलंदाज. पहिल्या चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय. एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय पण नकार दिलाय आणि पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट चेंडू सांगता. तर तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली जाते. ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. विनोददादा पाटे गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. विनोददादा पाटे आपण ऑन स्क्रीन वरती या. नामदेवदादा पाटील आहेत या ठिकाणी. सुंदर फटका अगदी बॅटच्या मिडल मध्ये चेंडू येतोय आणि डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचतात 4 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर सुरेख फलंदाजी राहिली. दुसऱ्या चेंडूवरती दमदार चौकार तुम्ही पाहताय. बालाराम यांच्यावरती चढवलेलं आक्रमण जयदासच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 षटकांची लढत. मागच्या सामन्यामध्ये 51 धावा डिफेन्स झाल्या आणि यानंतर जर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना काल सुकापूर संघानं एकंदरीत पहिल्या चिंचोलीच्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली आणि सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणारा हा संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहताय. आणि एकंदरीत ही पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकली पाली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील बलिराम आणि तोपर्यंत संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ असताना P1च्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली सुकापूर टीमची. कारण सुकापूर टीम म्हटलं की अमर केनी यांची चांगली फलंदाजी पाहिली. जयदास यांची चांगली फलंदाजी आपण पाहताय. अनेक स्पर्धेमध्ये लेटकटचा प्रयत्न राहिला. विकेटच्या पाठीमागे अगदी यष्ट्यांना लागून राहिलेले खेळाडू जर आपण पाहिले जयदास पाटील यांना तुम्ही पाहताय. जेडी एक चांगले समालोचक देखील आपण पाहिल्यात. जय बापदेव पाली संघ म्हटलं की रोहित पाटील यांचे बंधू. सुंदर फटका इनसाइड आउटचा. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला. डबल डिजिट षटकाराच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. डबल डिजिट मध्ये 12 या धावफलकावरती. काय देखना फटका. फक्त टायमिंग दिली ही नजर आणि नजाकत फटक्यामध्ये पाहायला मिळाली. शेवटपर्यंत जर आपण पाहिला हा चेंडू फक्त येऊन दिला त्या वेगाचा परिपूर्ण फायदा उचलला जयदासच्या फलंदाजानं आणि जयदासांच्या बॅटमधून 12 धावा पाहायला मिळतात. 5 चेंडूला सामोरं गेलं. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली आणि सांघिक धावसंख्या देखील 12 तुम्हाला पाहायला मिळतंय. एक चांगलं बॅटल मैदानामध्ये रंगणार आहे कारण एकीकडे पाली तर दुसरीकडे सुकापूर फोडली संघाचे मास्टर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. आणि हे षटक फेकत असताना गोलंदाज मार्ग बालाराम हलक्या हातानं खेळलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये लागल्यात. प्रथम फलंदाजी करताना सुकापूर टीमची धावसंख्या. हा पहिल्या फेरीमधील अंतिम लढत आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं विनर टू विनर सामना होणार आहे. त्या ठिकाणी विनंती असेल की सुपर 3 मध्ये क्वालिफाय जे संघ झालेत ज्यामध्ये टोंडरा असेल आणि पारगाव असेल ह्या 2 संघ नायकांना देखील विनंती असेल की आपण ऑनलाईनला सामना पाहत असेल तर 3:30 वाजता तुमची रिपोर्टिंग गरजेचे आहे कारण यानंतर फक्त 3-3 षटकांचे सामने आहेत. त्यामुळे आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे काल जो विलंब झाला तसा विलंब करू नका. आज बक्षीस वितरण सोहळा देखील आणि सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळ पाहिजेत आमच्या आयोजकांना. गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक फेकणारी सज्ज असेल. जयदास पाटील
जयदास पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असतील अमर केनी. या संघाचा प्रमुख अस्त्र ट्रम्प कार्ड म्हणून ज्याची ओळख आहे. चौकार आणि षटकांची आतषबाजी. 40+ सुकापूर संघासाठी नेहमी चांगली फलंदाजी या खेळाडूची आम्ही पाहिले आणि आज या मैदानामध्ये कशा रीतीने खेळ करेल. सलामी तर सुंदर दिली. 12 धावा धावपल करते आपण पाहिल्यात सुकापूर संघाच्या. हा चेंडू सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात या. एक धाव कंप्लीट. चेंडू पर्यंत पाहत बसला क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण. बॉडीला बॅलन्स केलं. फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. 2 धावा घेतल्या जातील आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं धावसंख्या जर पाहिली 14 धावा धावफलकावर लागल्यात. सीमारेषा या ठिकाणी चेक केली जाईल. थोडं थांबा पंच, कारण या ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणी आमचे प्रेक्षक होते त्यांनी इशारा केलाय की तिथे चेक करा आणि माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून आपण हे चेक देखील करतोय की सीमारेषेला पाय लागलाय की नाही, की सेफमध्ये चेंडू अडवलाय. त्या ठिकाणी डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला. नक्कीच चौकार. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाची धावा लागल्या गेल्यात 16 धावा. चांगले निर्णय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर फटका. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विजय येतील आणि अप्रतिम झेल. फटका सुरेख होता, परंतु झेल देखील तेवढाच चांगल्या दर्जाचा पकडण्यात आला. जयदास पाटील यांना मिळालेलं यश. निलेश हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहिला. कधी दोन्ही खेळाडूंचं आपण बॉडी जर पाहिली, त्यानंतर चालण्याची स्टाईल पाहिली की असं वाटलं होतं की हेडन अर्थात विजय होता, परंतु नाही, निलेश त्या ठिकाणी होता. सुंदर झेल पकडला. अमित केन यांच्या खेळीचा अंत झालाय. 16 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाजूली सुकापूर 40+ टीमचा अमित पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. 1 डाऊनचा खेळाडू. जयदास यांची खूप चांगली फलंदाजी आपण पाहिली. आज 40+ क्रिकेट संघासाठी चांगले योगदान राहिले. जयदास पाटील आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज जयदास सुकापूर हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील खेळताना. चांगली फलंदाजी ज्यांची राहिली. बॅटमधून धावसंख्या देखील आपल्या टीमसाठी जमवली पहिल्या ओव्हरमध्ये. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. पंचांचा इशारा. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली, धावा खर्च केला 12 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 5. 17 धावा धावफलकावरती. एक चौकाराचा अपवाद, त्यामध्ये एक सफलता, एक सुंदर गोलंदाजी. अठरा धावा धावफलकावरती. ऑफस्टिक वरती चेंडू फेकला जातोय. पदतालीचा अभाव पाहायला मिळतोय गोवा फलंदाज अमित यांच्या माध्यमातून. आणि एकूण धावा धावफलक लागल्या गेल्या 18. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6. सुंदर गोलंदाज जयदास यांची आपण पाहताय. सतरा धावा धावफलकावर. हा चेंडू देखील सुरेख फेकला जातोय. सतरा धावा. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. जयदास पाटील यांची सुंदर गोलंदाजी. 5 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात.
पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर या षटकामध्ये 5 धावा. सुरुवात चांगली झाली होती. अमित अमर केनी बाद झाले. त्यानंतर संघ थोडासा बॅकफुटला तुम्हाला पाहायला मिळाला. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न अमित यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा सरळ बॅटने चेंडू खेळला गेला. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ धावून पोहोचला. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 21 धावा धावफलकावर. तर पाणी घेऊन जा मैदानामध्ये. गोलंदाज बलिराम. सुंदर फटका पहिल्या चेंडूवरती जयदर्शनच्या बॅट मधून निघालेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तू येतो की मी येऊ आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. संदीप मस्कर. एक चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना काल षटकार लगावून आपल्या संघाला सुपर 5 मध्ये क्वालिफाय केले. तोच फलंदाज मैदानामध्ये. एकूण धावफलकातील धावा लागल्या गेल्यात 22. 2-2-2 22 धावा, 2 विकेट. सुकापूर टीमची धावसंख्या. पुढील लढत देखील तुमच्या समोर येईल. या संघामधून जो संघ जिंकेल तो सुकापूर संघाविरुद्ध फाईट करेल. शिवकर संघासमोर फाईट करेल. कारण एक चांगली लढत मागची देखील पाहिली. हा सामना देखील अतिशय रंगतदार होईल. गोलंदाज बलिराम अनेक वर्षे क्रिकेट केल्यात. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रवी शेलके येतील. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक चांगलं क्रिकेट आणि धावसंख्या जर आपण पाहिली. गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. या ठिकाणी विनोददा पाठे हे तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती पाहिले जाईल. लगेच गोलंदाज बलिराम यांच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. तिसरे पंच ऑनलाईन वरती मला पाहायला मिळतील. हा चेंडू फुलर लाईनचा फेकलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सुरुवात पाहायला मिळते चौकारानं आणि संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. सत्तावीस धावा धावफलकावर. सुंदर फटकेबाजी संदीपजी मस्कर. सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील या व्यक्तिमत्वाचं नाव घेतलं जाते. संदीप यांच्या बॅट मधून हा चौकार. 27 धावा धावफलकावर.
स्लोवर चेंडू फेकला गेलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. पहा गोलंदाज शैलीमध्ये आक्षेप आली, त्यानंतर गती कमी झाली. म्हणजे हे कुठेतरी क्रिकेटमध्ये आपण पाहतो दडपण आणण्याचं काम. आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट नियमावली जर आपण पाहिली तर या ठिकाणी तिसरे मार्गस्थ असताना बलिराम हे गोलंदाज 4 चेंडूंची फेकी पाहिली, ज्यामध्ये धावा खर्च केला गेला 7. डावखुरी आताचे गोलंदाज म्हटलं की नक्कीच त्यांच्या शैलीवरती प्रत्येक वेळी आक्षेप येत असतो. कारण जो त्यांचा अँगल बनतोय चेंडू फेकण्याचा, त्यामध्ये अडथळा निर्माण होतोय. आणि तिथून मात्र उजव्या हाताचा फलंदाजांना आता खेळणं थोडं अवघड होत जातंय. ओरपिश लाईनचा चेंडू फेकलाय. एक धाव पूर्ण वेगाने केली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न, रनिंग देखील सुरेख पाहायला मिळते. आणि दुसरी धाव घेत असताना 2 धावा कंप्लीट. 2 धावेने संघ धावून पोहोचलाय. धावफलक धावा लागल्या 30. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना 30 धावा धावफलक लागल्या गेल्यात. सुकापूर 40+ संघ मैदानामध्ये खेळतोय. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी अमित पाटील हे फलंदाज, रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमजोर, पाहायला काहीतरी इजा असेल. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्र तैनात आहे. मिसफील्ड. दुसरी धावेसाठी वेगाने आलेत आणि बंधू चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. 3 षटकामध्ये धावफलकामध्ये धावा लागल्यात 2-34. पहिल्या चेंडूमध्ये लेग बायची 1, त्यानंतर सिंगल, चौकार, सिंगल, 2 आणि चौकार. षटक समाप्त झालाय. एक रन काढले पण. गोलंदाज निलेश पाटील 3 षटकामध्ये 34 धावा धावफलकामध्ये लागल्यात. निलेश पाटील अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. समोर फलंदाज या ठिकाणी पाहत आहे संदीप मस्कर. फुलर लेनचा चेंडू फेकला गेलाय. चांगला फटका स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न नसणारे. आणि दुसरी धाव घेण्यासाठी जर आपण एकंदरीत पाहिलं थोडासा पायामध्ये अडथळा निर्माण झालाय. पायाला इजा अमित पाटील यांची आपण पाहिली. त्यानंतर सिंगल धावेने संघ धावून पोहोचलाय 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावर. अंतिम षटक मार्गस्थ असताना किमान स्लॉगवरच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा जमवण्याचा विचार करेल सुकापूर 40+ संघ. कारण ही त्यांची ताकद देखील गोलंदाजी आपण पाहिली, ज्यामध्ये चंद्रकांत दादा पोपेट आहे ना, तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल. संदीप मस्करी गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. सुरेख फटका मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल मिड विकेट सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 41 धावा धावफलकावर. 41 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. निलेश पाटील यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 7. एक उत्तुंग षटकार तुम्ही पाहिला. आणि अगदी पुढ्यामध्ये चेंडू फेकला आणि त्या पुढ्यातील चेंडूला कशा प्रकारे फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण अमित पाटील यांचं. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. चांगलं व्हेरिएशन. बलिराम त्या ठिकाणी चेंडूवरती आल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती. अंतिमच्या षटकातील हा खेळ तुम्ही पाहताय. 3 चेंडूचा दाब खेळ बाकी असेल. 42 धावा धावफलकावरती. फलंदाज बाद झाले 2. ही सुंदर सुरुवात आपण पाहिली सुकापूर 40+ टीमची. पण येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे रणनीती, कशा प्रकारचा कमबॅक करेल तो गोलंदाजी करणारा पाली 40+ संघ. महाकाल 40+ पाली टीम मैदानामध्ये गोलंदाजी करते. हा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला होता, तोफा होता, कबूल करू शकला नाही. एक धाव. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 43 या आकड्यावर. 43 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल.
आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला 51 धावा 4 षटकामध्ये आपण पाहिल्यात. धावसंख्या जर पाहिली 43 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज निलेश पाटील. स्लोवर चेंडू, सुंदर फटका, कट केलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न राहिलाय पण तो चेंडू जाईल चौकार. सीमा पार. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावर. चला चेंडू पाण्यामध्ये गेलाय. 47 धावा धावफलकावरती. अंतिमचा चेंडू शिल्लक. सत्तेचाळीस धावा. सुंदर फलंदाजी, सुंदर चौकार आपण पाहिलाय. सुरेख फटका. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिलाय आणि 50 ओलांडली आहे. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. 54 धावांचा पल्ला गाठायचे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना महाकाल 40+ पाली टीमला चांगली फलंदाजी राहिली. पायामध्ये रनिंग बिटवीन विकेट थोडीशी कमजोर आपण पाहिली अमित पाटील यांची. आणि त्यानंतर चांगली फटकेबाजी, चौकार आणि षटकांची आतषबाजी केली. 53 धावा जमवल्या. 54 धावा काढायच्या दुसऱ्या सत्रामध्ये महाकाल 40+ पाली टीमला. आणि पुढील जबाबदारी पुन्हा एकदा वैभव भोपी हरिग्राम यांच्याकडे.
स्टेजमध्ये या बोला. हॅलो, विनायक शेळके मोहोळ यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. समोर जी आल्टो आहे मेन एंट्री जवळ, प्लीज थोडीशी ते आल्टो कार तुम्ही रोटेट करा, तिथून हलवा. जे सिल्वर कलरची ऑल्टो आहे त्याचं कारण थेट रिफ्लेक्शन अगदी स्टेजवर होत आहे. सुभाष पणीकर आणि त्यांचे साडो राजेश नायर, आपण व्यासपीठावर या आपलं हार्दिक स्वागत. मॅच कडे आपण बोलूया. सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे आपण बोलतोय आणि या मॅच मध्ये 54 धावांचं आव्हान आहे. मला वाटतं मागील मॅच मध्ये देखील जवळपास असंच काहीतरी आव्हान होतं. 52 धावांचं 51चं त्या धावा शिवकर संघाने डिफेन्स केल्या होत्या. पाली आणि सुकापूर या दोन संघांमध्ये ही लढत सुरू होते. पहिले षटक घेऊन आले अमर. कालच 40+ सुकापूर संघाने प्रवेश केला सुपर 5 मध्ये. चिंचवलीच्या स्पर्धेमध्ये ड्राईव्ह केला, बॉलला गॅप मध्ये पाठवला, एक्स्ट्रा कव्हरला. सावकाश सावकाश, घाई करू नका. उचला त्यांना, उचला त्यांना. सन्माननीय दशरथ पाटील मोहो यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. पहिला बॉल ज्याच्यावर चौकार अगदी आलेला आहे मैदानामध्ये. सुरुवात 4 धावाने झाले. विजय आणि जयदास हे 2 सलामीवीर सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. भरपूर सपोर्ट सिस्टम आले. सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रेक्षकांचं. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न होता इथे आणि एक्स्ट्रा ऑर्डरने हा फटका खेळायचा होता. थोडस पॉवर जनरेट करून हा डॉट बॉल आलाय आणि कमबॅक इथे केला विजय यांच्या अगेन्स्ट खेळत असताना. एक चांगली मॅच 40+ चांगला क्रिकेट. आतापर्यंत आपण पहिला सामना जिंकला होता बेलवली. काल अगदी बघितलं तर सांगडे संघाने, त्याच्यानंतर दुसरा सामना मोरबेने जिंकला. विनर वर्सेस विनर मॅच झाले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो सामना जिंकला पहिल्या सत्रामध्ये अगदी सांगडे टीम. त्याच्यानंतर अगदी ही लढत आणखी एक चांगला चौकार इथे बघायला मिळतंय. आक्रमण व्हायला सुरुवात झाली. 52 धावांचं जे आव्हान आहे ते 52 धावांचं आव्हान पेलवण्यासाठी सुरुवातीला आक्रमण होणं हे फार गरजेचं आहे. जेव्हा लक्ष मोठं असतं तेव्हा पहिल्या षटकामध्ये जर रन बनल्या तर पुढे थोडं आव्हान सोपं जातं, प्रेशर कमी होतं आणि ते प्रेशर कमी करणारी ही फलंदाजी सध्या विजय यांची.
हो सरप्राईज केल्या बॉलनं. पाठीमागे चालले लेग स्लिपला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डेंजर एंड कडे जेपी पाटील. एक रन अगदी नजरेसमोरून हिरावून घेतली असं उल्लेख मी करेन, कारण ही चोरटी धाव. आमचे दोन ऑफिशियल अंपायर्स प्रकाश म्हात्रे आणि मोहन पाटे हे दोन ऑफिशियल सध्या, कारण आमचे दोन मुख्य पंच सह 4 मॅचेस त्यांनी अंपायरिंग केली आणि ऊन भरपूर आहे. नऊ रन सध्या बघायला मिळतात. बॅटच्या रडार मध्ये जेपी ओव्हरपिच बॉल पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. तिकडे रोहित पाटील भरपूर खुश असतील. पहिले षटक सुरू आहे. धावसंख्या झाले 15. अमरला आपण बघतोय सध्या गोलंदाजी मार्कवर आणि त्यांच्यावर हल्ला बोल केलाय दोन्ही बाजूनं, कारण याच्या अगोदर विजय ज्यानं 2 चौका ठोकले आणि जसं जेपीला स्ट्राईक मिळाली त्यांनी षटकार दाखवलाय. चांगली फटकेबाजी. लेन थोडी पाठीमागे ठेवली. इनसाइड एज लागल्या कारणास्तव बॉल केला लेग शॉर्ट लेग कडे, लेग स्लिप कडे. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या फळकावर धावा झाले त्या 16 धावा. चला थोडंसं फास्ट केलं. पहिलं षटक जे संपलं अमर यांचं आणि ज्यामध्ये 16 रन आले. चांगली सुरुवात आहे मैदानामध्ये. संदीप म्हसकर आले. सुकापूरच्या दृष्टिकोनातून चांगली गोलंदाजी आता यापुढे होणं फार गरजेचं आहे, कारण पहिलं षटक अमर जो मुख्य गोलंदाज आहे त्यावर 16 रन खर्च झालेत. सुरुवात पाली टीम कडून चांगली दर्जेदार, कारण जेव्हा बॅटिंग करत होत्या पहिल्या सत्रामध्ये तेव्हा बालारामच्या पहिल्या षटकामध्ये 12 रन ठोकले होत्या सुकापूर संघाच्या या फलंदाजांनी. आज अमर बॅटिंग मध्ये इतकं काही करू शकले नाही या महत्वाच्या मॅच मध्ये आणि गोलंदाजी करत असताना मार खाल्लाय. 16 धावा आलेत. संदीप यांचं दुसरं षटक. आता पॉवर प्लेची बंधनं संपलेली आहेत. डीप मध्ये बॅकवर्ड मध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू बघायला मिळेल तुम्हाला. त्यासोबत मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक खेळाडू डायरेक्टली तुम्हाला पॉइंटला बघायला मिळते डीप मध्ये. फुलटॉस बॉल होता आणि होय हीच ती गॅप होती जी जेपीला शोधायची होती आणि त्यामध्ये त्याला यश मिळालंय. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर अगदी बघायला मिळाला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट विराट कोहली स्टाईलनं चौकार. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर शॉट, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर होता आणि त्याच्या डोईवरून बॉल पाठीमागे उचलून फक्त टाकलाय आणि त्यावर 4 रन मिळवत आहे जेपी. चांगली बॅटिंग. 20 धावा सध्या आलेत बोर्डवर. हो पुन्हा एकदा इनसाइड एज, परंतु वाव 100% कमिटमेंट. लास्ट मोमेंटला पायानं हा चौकार अडवलाय, जसा अगदी फुटबॉल मध्ये कीपर अडवतो तशाच पद्धतीनं चांगलं क्षेत्ररक्षण. असं जर स्टँडर्ड लेवलचं जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षण होतं तेव्हा गोलंदाजाला अजून आत्मविश्वास मिळतो, अजून चांगली गोलंदाजी करण्याची प्रेरणा त्याला मिळते. धावसंख्येचा एकूण फलक 21-21. 52चा पल्ला गाठायचा आहे. शॉर्ट लेंथ होती, हवेत केलेत फिल्डर स्वतः. विकेट कीपर डाऊन द बॉल अँड कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक होते चंद्रकांत पोपेटा. एक रन पूर्ण झालेले तिथे. स्ट्राईक रोटेट झाले. जीवनदान मिळालाय विजय यांना. जयदास आणि स्विच इट
हे थोडं वेगळं सरप्राईजली होतं. एक रन इथे पूर्ण होते. सिंगल जाईल जयदाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल 23 झालेत. 23. LB बाद नाहीये. 40+ संपूर्ण क्रिकेट आपण खेळतो. जेव्हा रेग्युलर टुर्नामेंट असते आणि 40+ लॉट असतो तेव्हाच फक्त LB आपण ठेवतो, कारण तेही रेसिंग मध्ये असतात. परंतु संपूर्ण 40+ संघ 24. फटका चांगला गॅप मिळाली आहे. फार दूरचा अंतर गाठायचा फील्डला बॉलचा पाठलाग करतायत, परंतु चला प्रदीप पोहोचलेत. चांगली फिल्डिंग, कारण कनेक्शन बनलं होतं परंतु एवढा प्रॉपर नव्हतं. 2 रन पूर्ण झाले त्या बॉलवर. धावसंख्या झाली ती 25 रन. चांगली बॅटिंग सुरुवातीलाच, परंतु संदीप एक चौकार येऊनही कमबॅक राहिलाय, कारण स्कोरिंग शॉट त्याने थांबवले. स्कोरबोर्ड रन येत आहेत परंतु स्कोरिंग शॉट थांबवले, हे प्लस पॉइंट आहे. हा फुल टॉस डायरेक्ट बॉल होता, त्याला दाखवला डीप मध्ये मिड विकेटची दिशा. षटकार जरी आला नसला फुल टॉस बॉलवर तरी गॅप मध्ये गेले, त्या कारण झाले 4 रन. सुरुवात झाली होती या दुसऱ्या षटकाची चौकारानं, अंत देखील झाले चौकारानं. जे 2 स्कोरिंग शॉट या ओव्हरमध्ये आलेत. टोटल झाले 2 ओव्हर नंतर 29 रन ऑन बोर्डवर. 54 आणि धावांमधील अंतर तुम्हाला बघायला मिळेल. अंतिमच्या आता 12 बॉल आणि 25 ची गरज. दोन ओव्हर संपलेत. 29 रन बनलेत. 12 बॉल आणि 25 धावांची गरज. महेश निर्णायक षटक. अजूनही जवळपास 12.5चा रन रेट आहे आणि हे ते षटक जर युटर्न देणार राहील प्रत्येक दोन्ही टीमच्या. महेश सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द विकेट ना. थोडी वेगळी ऍक्शन आहे. उंच खेळत हवेत. फिल्डर पुन्हा एकदा जज करतायत, नाही पोहोचू शकले. बॉल टर्न झालाय आणि 2 रन पूर्ण झालेत. दोन धावा या चेंडूगणित पूर्ण होत आहेत. महेश केनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग टॅकवर. फुल टॉस आक्रमण केलं. बॅटच्या रडार मध्ये आला फिल्डर. ओ जेल निसटला. पंचांच्या मी निर्णयाची प्रतीक्षा करू. तेली गेलं, तोपी गेलं, हाती आलं धोपाटणं, अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये. हा फुलटॉस बॉल आणि तिकडे जेल निसटलाय. सूर्याच्या अतिलेल किरणाच्या डोळ्यावर येत होती आणि तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडलाय. मच नीडेड 6. 37 धावा सध्या फळकावर बघायला मिळतात.
अगदी गरजेच्या वेळी हा षटकार आलाय पाली टीमच्या दृष्टिकोनातून. 10 बॉल आणि 17 धावांची गरज आहे सध्या. टीम अगदी बघू शकता आपण पाली 40+ 37 धावा बोर्डवर बनले. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 10 बॉल 17ची गरज. अगदी होळात हा बॉल पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न आणि 1 रन त्यावर जेपी पूर्ण करते. सेन्सिबल क्रिकेट सध्या सुरू आहे. बॉलच्या मिनिटनुसार जेव्हा जेव्हा स्लॉटमध्ये बॉल आलेत, खराब बॉल आले, त्यावर आक्रमण झालंय. परंतु चांगल्या बॉलवर सिंगल डबल केलेत. हे सेन्सिबल क्रिकेट या दोन्ही ओपनर्स कडून सध्या सुरू आहे. विजयाने देखील 3 चौकार आतापर्यंत लागवलेत. उत्कृष्ट बॅटिंग त्यांनी केली आहे. हो चाकवले या बॉलवर स्लोअर 1 बॅकअप द हँड डिलिव्हरी. मागील दोन्ही चेंडू खूप चांगले राहिलेत. खरं तर मागील दोन्ही बॉलमध्ये महेश केने यांनी फसवलाय. शेवटचा बॉल आता उर्वरित राहिलाय. 7 बॉल आणि 16 धावांची गरज. षटकार आल्यानंतर असं वाटलं तर मॅच मध्ये इन झालाय संघ. हो व्हॉट अ कमबॅक. काय अप्रतिम कमबॅक राहिला. मागील 3 बॉल पहिल्या बॉलवर 16 आणि त्याच्यानंतर अगदी या ओव्हर मागील दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 रन आले होते. परंतु महेश केने यांचं कमबॅक इन ओव्हर. 9 धावा फक्त आलेत. लगातार 3 बॉल डॉट खेळ आहे. विजय आणि थोडस अगदी बघू शकता प्रेशर मध्ये आता बघा मिळेल पाली 40+ ला. कारण अंतिम 6 बॉल 16 धावांची गरज. शेवटच्या आता अंतिम 6 बॉल 16 धावांची गरज. अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत रतन केणी. आव्हान थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाही. सिक्सर किंग जयदास अजून मैदानामध्ये. जेपी ज्यानं 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. अपेक्षा त्याच्याकडून फार आहेत कारण जीवनदानी त्यांना मिळालंय. 6 बॉल 16 धावा. इंटरेस्टिंग मॅच. जबरदस्त लढत. सोडू दिलाय बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा पण सामायिक करतायत. अतिरिक्त रन या बॉलवर मिळते. वेग फार चांगला आहे. रतन केनी वेगवान गोलंदाज. फास्टेस्ट डिलिव्हरी सध्या आपल्याला बघायला मिळते. अपेक्षा भरपूर आहेत मॅच मध्ये. 6 बॉल 15ची गरज आहे कारण पहिला बॉल वाईड आलाय. रतन केनी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पायांचा वेध घेत असताना आपण तुम्ही किती जोरदार केली तरी पंच बाद देणार नाही आहेत कारण LBW बाद नाही. आणि बघता बघता 2 रन पूर्ण. लेग बाय. त्यामुळे पंचांच्या मागेची एक कटकट आता दूर झाली कारण 40+ मध्ये LB नसतो. लेग बायच्या स्वरूपाने 2 रन आले. धावसंख्या फळकावर लागले त्या 41-41. 94 धावांमध्ये अंतर. 5 बॉल आणि 13ची गरज. दहा बॉल मध्ये 16 रन पाहिजे होते आणि त्याच्यानंतर आता 5 बॉल 13 ही मॅच येऊन थांबली आहे. रतन केनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना राईट हँड राऊंड.
बॅटच्या स्लॉट मध्ये आणि बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार षटकार. जयदास पाटील षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे आणि ते 4 बॉल आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. अजून रवी शैके सारखे हार्ड हिटर बाहुबली फटके लगावणारे बॅटर त्यांच्या खात्यामध्ये आहेत जे सुरक्षित आहेत. आणि 2 सलामीला गेलेले फलंदाज त्यांनी ऑलमोस्ट मॅच मध्ये काम जवळ आणलाय सामना. त्यामुळे आता सुकापूर संघ एकत्र देतोय. थोडी चर्चा सुरू आहे काय केलं पाहिजे इथून. या क्षणाला गोलंदाजीतून कसा या मॅच मध्ये इन होता येईल आणि या सामन्याला कसा आपल्या बाजूने फिरवता येईल ही चर्चा सध्या सुरू असताना 4 चेंडू 7 धावांची गरज सध्या. मॅच हाय व्होल्टेज बघा मिळतंय. 4 बॉल 7 पायांवर फेके. हा चेंडू दिशा दिली आहे. फिल्डर फार दूर आहे. पुन्हा एकदा दुसरीसाठी वेगाला निघालेत आणि ऑलमोस्ट कंप्लीट. 2 रन या बॉलवर पूर्ण झालेत. 3 चेंडू 5 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. रतन केनी 1 षटकार जरूर या ओव्हरमध्ये आलाय. जिंकणार तो शेवटपर्यंत जो लढेल. 3 चेंडू 5 धावा. जयदास त्याला 3 षटकार ठोकून या सामन्याची दिशा बदलली आहे. 3 षटकार त्यासोबत जवळपास 4 सिंगल 2 डबल. 1 विकेट मिळालेला नाहीये सध्या. टीम सुकापूरला प्लस पॉइंट आहे पाली संघाचं. पुन्हा एकदा समोर होता हा बॉल. लेग साइडला खेळाय. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. 1 रन म्हणले. दुसरीसाठी निघाले. थोडासा उशीर होईल. 2 रन म्हणतायत. हो अचानक बाउन्स झाला बॉल आणि त्यामुळे रन पूर्ण झाले 3. जेपी आता थोडा थकले दोन्ही बॅटर कारण बरेच 2 बॉल आणि 2 धावांची गरज. थकलेत दोन्ही बॅटर कारण स्टार्ट टू एंड ते खेळत आहेत. पाण्याची मागणी होते. ही रणनीती आहे स्ट्रॅटर्जी आहे. दोन्ही बॅटर आता दमलेत. भरपूर पाणी प्या. खास संदेश आम्ही सातत्याने देतो. डे टुर्नामेंट तुम्हाला खेळता तुम्ही जेवढा तुम्ही पाणी प्याल तेवढा इंजरी पासून दूर राहाल. मसल्स इंजरी पासून तुम्ही दूर राहाल. विनोद पाटे असेच असतात. ते नेहमी मस्तीमध्ये असतात. त्यांची कॉमेडी कायम स्वरूपाने सुरू ठेवतात. किती टेन्शनचा माहोल असला तरी एका क्षणात ते तिथे हास्य जत्रा निर्माण करतात. 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. एका बाजूला आमचे विनोद पाटे जे नेहमी बोलत असतात हसत असतात आणि आमचे सन्माननीय जनार्दन शेठ आता शांत झालेत कारण ते आता वारकरी संप्रदायामध्ये आलेत. 2 बॉल 2 धावे होते. इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न नाही. बॉल पकडू शकले. दुसरीसाठी निघाले आणि विनिंग मोमेंट. सामना जिंकलाय. या पहिल्या जोडीनं सामना जिंकून दिलाय मैदानामध्ये. अभिनंदन पाली 40+ आणि हार्ड लक सुकापूर 40+ संघ कारण काल हा संघ क्वालिफाय झाला. 1 बक्षीस पात्र 1 ट्रॉफी जिंकेल जरूर चिंचवलीच्या मैदानावर. परंतु आज मोहोच्या या मैदानावर त्यांना सामना गमवावा लागला. त्याचं कारण आहे फिल्डिंग. एक तो जेपीचा सोडलेला झेल त्यावर आलेला षटकार. त्याच्यानंतर कव्हर्स मध्ये सोडलेले 2 बॉल 1 ओव्हर थ्रो आणि तेच मिसफिल्डच या पराभवाचं कारण बनलं. सेम टू सेम हरिग्राम संघाने याच चुका केल्या होत्या. खेळत असताना मिसफिल्ड केल्या होत्या त्यामुळे त्यांनी सामना गमावला आणि सुकापूर 40+ ने देखील त्याच चुका केल्या. त्यांना हा सामना गमवावा लागला. सन्माननीय विनायक शेळके मोहो यांचा आपण सन्मान इथे करत आहोत. त्यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मानाचा स्वीकार आपण करावा. विनायक शेळके झुपी तकलाय. पाणी प्या. आज संध्याकाळी जास्त पाणी प्यायला लागेल.
विनायक शेळके साहेबांचा आपण शुभ सन्मान सध्या व्यासपीठावर करतोय, त्यांचा मनपूर्वक आभार. चला टाना